इंडिया आघाडीच्या आंदोलनावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केलेली आहे। इंडिया आघाडीचे नेते वोट चोरीच्या नावाखाली रस्त्यावर उतरलेत। चोरांच्याच उलट्या बोंबा सुरू आहेत। काँग्रेसनंच निवडणूक आयोगाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला। निवडणूक आयोग निष्पक्ष काम करतंय। जेव्हा काँग्रेस निवडून येतं तेव्हा ईव्हीएमवर शंका येत नाही का, असा सवालही अतुल भातखळकर यांनी इंडिया आघाडीला विचारलेला आहे। हसन मुश्रीफ यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रवीण दरेकर हे सुद्धा या संदर्भात बोललेले आहेत। आपण या सगळ्या प्रतिक्रिया पाहूया। राहुल गांधीजींच्या रायबरेली मतदारसंघामध्ये तिकडे फेक मतदार सापडत आहेत आणि काँग्रेसने वर्षानुवर्ष निवडणूक आयोगाला स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला। ज्या चावलाने सोनिया गांधींकडनं एमपी फंडातून मदत घेतली, त्या चावलांना निवडणूक आयोगाचं प्रमुख केलं। जे गिल निवडणूक आयुक्त पदी होते त्यांना रिटायरमेंट नंतर राज्यसभेचं खासदार केलं, त्यांना केंद्रात मंत्री केलं। त्या काँग्रेसने निवडणूक आयोगावर टीका करावी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहे। पराभव हा पराभव असतो, तो पचवण्याची ताकद लागते। आता वास्तविक मत चोरी झाली किंवा ज्यावेळी कच्च्या मतदार याद्या प्रसिद्ध होतात त्यावेळेला त्या लोकांच्या समोर येतात। अशी कुठलीही तक्रार आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही माणूस किंवा एकही उमेदवार असं बाबा झालेला असं म्हणायला तयार नाही। आणि मला वाटते विनाकारण हा देशाचा वेळ घेत आहेत, संसदेचा वेळ घेत आहेत आणि निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत आणि त्यामुळे काही होणार नाही। मला वाटते बिहारच्या निवडणुकीसाठी त्यांचा काहीतरी हा प्लॅन असू शकतो असं माझं मत आहे। राहुल गांधीचं सर्व विरोधी पक्षाची नौटंकी सुरू आहे। त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं स्वयंस्पष्ट अशा प्रकारचं उत्तर राहुल गांधींना संबंधितांना दिलेलं आहे। त्याचबरोबर राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिल्यानंतर आपण आयोगाकडे या ॲफिडेव्हिटवर आपल्या मागण्या करा, प्रत्येक प्रश्नाचं नीट उत्तर देऊ, अशा प्रकारची भूमिकासुद्धा आयोगानं घेतलेली आहे। जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी त्यांना जनाधार मिळत नाही। लोकसभेच्या वेळेला खोटं नॅरेटिव्ह सेट करून यश मिळालं होतं, तशाच पद्धतीनं निवडणूक आयोगाला संशयाच्या भोवऱ्यात उभं करून जनतेच्या मनात काही संभ्रम निर्माण करून येणाऱ्या निवडणुकात काही हाती लागतंय का, अशा प्रकारचा गेम प्लॅन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।